लग्नांचं जरा अवघडच झालंय हल्ली. बघतो आता काय भेटली एखादी तर. तुमच्याकडे आहे का एखादी चांगली पोरगी? आमच्याकडे होय. हा. अहो माहित नाही झालं अजून लग्न. तुमचं लग्न नाही झालं? नाही ना. काय दादा माझ्या लग्नाचं कसं आहे? अरे चालू आहे प्रयत्न बाबा, आता काय करणार. काय प्रयत्न दरवेळेसच म्हणतो तू प्रयत्न करणार. आता पण तेच म्हणून राहिला प्रयत्न करणार प्रयत्न करणार. कवर तर करणार आहे तुम्ही प्रयत्न आता हा? अरे आता ते काय आपल्या हातात असतंय का बाबा? समोरच्या माणसांच्या 10 मागण्या असतात. हेच पटत नाही कोणाला, तेच पटत नाही, असंच पाहिजे तसंच पाहिजे. अरे तुझे ओळखी पण आहेत ना भरपूर. हा गावात आहेत ओळखी, एवढे पाहुणे येतं, त्यांना सांगता येत नाही का तुम्हाला? भाऊजी, घ्या नाश्ता करून घ्या. मन नको. का बरं नाही खायचं? तुम्ही काल पण नाही जेवण केले. नाही मान नाही भूक आता सध्या. भाऊजी तुम्ही राहू दे, माझा उपास आहे. हे बघितलं का कसं करायला लागले पोरग? काय करावं एकट्या माणसाने तेच कळत नाही मला. तुझा नवरा बसलाय तिकडे नोकरीला जाऊन, मी एकट्याने काय काय बघायचं इथं? शेतीची कामं बघायची, घरात काय लागतंय नाही लागतंय ते बघायचं, काय याची बडबड ऐकून घ्यायची. सकाळपासून डोकं खातोय माझं. डोकं काय खाल्लं मी? नुसतं सांगू राहिलं त्याच्यात पण तुम्हाला राग यायला लागला काय? अरे राग येईन नाही तर काय होईल बाबा? मी काय असं बसून आहे का? नुसता करतोय ना प्रयत्न. माझ्या परीने जेवढं होईल तेवढं केलं मी. तुमच्या माहिती तर बघा ना कुणी असं मुलगी तर. ते बायकांना सांगला पण पोरगीच नाही म्हणत आहेत. पोरगीच नाही म्हणजे? अरे तुमच्या पाहुण्यांची पण थोडीफार जबाबदारी आहे का नाही? काय काय बघायचं एकट्या माणसानी? सरळ सरळ उठलं की सांगतात पोरगीच नाही. पोरगीच नसल्यावर ते कुठून देतील? दादा मला तर डाऊटच आहे. तू आहे ना कोणच्या पाहुण्यांना सांगितलंच नसणार आहे. झालं का? परत माझ्यावर आलं का आता? अरे बाबा फोन उचकाटला तर बघ, रोज 10 पाहुण्यांना फोन जाते ते माझं. एक काम कर, तुला माझ्यावर भरोसा नाही ना? चल आज तुलाच घेऊन जातो आणि सगळ्या पाहुण्यांच्या गाठी बिटी करून आणतो. हा चल ना मग, मी कुठे नाही म्हणलंय. चला हा. तसंच करू आता, नाही तर ना फार माझं डोकं आउट व्हायला लागेल आता. चल. नमस्कार बंधू. नमस्कार नमस्कार नमस्कार. मला वाटलंच होतं दुकानावर गावणार तुम्ही. हा, मग काय करता? घरी गेलो होतो, बर ते म्हणले गेले दुकानावर. बर काय नाही, आपलं थोडं काम होतं म्हणून आलतो तुमच्याकडे. बर काय? काय म्हणजे काय आता, तुम्हाला तर माहिती आहे भाऊ आहे आपला. बर व्हायचं जायचं लग्न, बरं. अजून तरुण आहे. बर बघा एखादी पोरगी असली तर. बघू ना मग. हा? हा, बघा म्हणजे नाही काय आहे, थोडं वय निघून जाईल त्याचं आता. नाही नाही वेळ नाही जायची. बघू बघू आता होईल ना. काय होतं, एकदा वय निघून गेलं ना की मग परत लय ताडजोड करत बसायला लागती. बरोबर आहे. त्यामुळे म्हणलं आपलं आहे आता थोडं आले काठ होतं उरकून टाकावा. पोरगी आहे का विचार ना. मग आहे का एखादी पोरगी पाण्यात आहे का आपल्या? अहो पोरीच भेटत नाही सध्या. आमची बी काय मुलं आहेत, मुली भेटत नाहीत. मुली नोकरीवाल्या बघू राहिल्या. आता नोकरीचं कसं करायचं? घरचीच काम यायला शेती. हा पण आता त्यांना नोकरी लागते ना. नाही ना, नोकरी तर आहे ना आपल्याकडे. नाही नोकरीवाल्याच मानतात मुली, आणि त्याच्या शिकल्या त्याच्यामुळे थोड्या अडचणी आहेतच त्या. नाहीच का मग? मुली ना आमच्याकडेच मुलं राहिलेत. आमच्याकडे तुमच्याकडे जर आले पाहण्यात तर आम्हाला सांगा. आमच्या इथं घरी नवरदेव बसून आहे ना, आम्ही कुठं सांगत बसू? मग आमच्याकडे 4-5 मुलं आहेत. 4-5. मी काय म्हणतो, हा शेजारी पाजारी पाण्यातली एखादी आम्ही करून घेऊ म्हणावं सगळं. अहो तुम्ही करून घ्याल पण ते नोकरीवाले पाहतात ना. तर नोकऱ्या कुठून आणायच्या हो? आणि बरं तुम्ही सांगा, उगा नावाला नोकरी करण्यात काय अर्थ आहे का? उद्या नावाला ती चांगल्या सरकारी नोकरीवाले बघू राहिल्या. सरकारी नोकरी कुठून आणायची आता हो? बरं चालतंय मग, कळवा काय असलं तर बरं. काय असलं तर मी हा, कळवतो तुम्हाला. याचं ते बायोडाटा वगैरे ठेवलाय घरी तुमच्या? ठीक आहे येऊ का मग? चालेल. ए दादा, अरे कसल्या ठिकाणी आणलं रे तू? ते त्यांच्याच पोरांना पोरी पाया भेटाना. आता काय करायचं बाबा, असंच हातापाय पडायला लागतंय कोणाच्या बी. माणसं बी अशी झालेत ना का, आपण आपली अडचण घेऊन त्यांच्या पैसे गेलोय आणि तीच आपल्याला अडचण सांगायला लागली. हा, तू अरे तू चांगलं जागा आहे, चल आता. हा असं आहे काय, कुठे पण नको घेऊन चलू मला. मला तरी काय माहिती असं तोंडाव पाडते म्हणून. का असं तर नाही ना, जिथं नाही भेटत तेच मला घेऊन चाललाय तू. अरे तसं नाही बाबा, मला काय माहिती असं तोंडाव पाडीन. जाऊ दे मरू दे, आपलंच आपल्याला दुखणं पडले तेव्हा मला सांगत बसलाय पोरी भेटाना नामकं व्हाय नंतर बस तू. अरे पहिलंच घर होतं आता शिक, तू काय काळजी करू नको. जाऊ आपण आपल्या पाहुण्याकडे. हा बस चल बघू आज. नमस्कार ताई. बस 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 बस. अरे यांना ओळखलं का? आपलं बापू ताते आहेत का? हा त्यांची बहीण आहे, या गावात दिलेली आहे. हा. काय ना ताई, आलतो आपलं सहज चक्रीला.
बरं चाललंय का बाकी दाजी बिजी बरे आहेत का? बरे रानातली कामं बरे चाललेत आपले रानातले काम. काय माहितीये का, थोडं महत्वाचं काम होतं तुझ्याकडे आपलं. काय होतं बोला. काय आता येऊ पोरे आपला आता लग्नाला आलाय, हा. बरेच दिवस झाले त्याचं चाललंय पण कुठं काही योग जुळून येईना बघ. काय आता पोरांचं लय अवघड झालं. पोरीच भेटत नाही राहिले आता सध्या. तर तुमच्या ओळखीने असेल ना कोणी? नाही ना, आता पोरींच लय शॉर्टकट झालंय आता. तस नाही ताई, पण बघायचं आपलं पाहुण्या बिवण्यात नातेवाईक असले एखादी सांग म्हणलं आलोय तर बघून जाऊ एखादी पोरगी. बघू आपण काय असली तर बघू, आता नसलं तर काय करावं मग आता. कोणी असेल तर बघा, फोन बिन लावा. हा लावू. नाही काय माहितीये का, हा ती जरा आता मनाव घेतलंय आम्ही याचं, हा. त्यामुळे म्हणलं तुझ्या पाहुण्यात नातेवाईकात पाहण्यात कुठं असेल हा. तर मला सांग बरं का नक्की. ते कारण कसं आहे, आता पोरींच लय अवघड झाले. पोरांना आहे ना पोरीच भेटू नाही राहिले. आता आमचंच पोरग तसंच राहिलंय. हा दिवार लग्नाचं काय करावं, पोरीच भेटत नाही. नाही ताई, तू ते मागच्या वेळी कोणतरी म्हणली होती ना, ते मावस बहिणीची लेख आहे द्यायची आहे ती काय नाही ना, तिचं आहे ना जमलंय दुसरीकडं. जमलं बी होय. हा अगं जमलंय. मी तर म्हणलं पोरगी मोठी झाली निदान विचारपूस तरी करते, डायरेक्ट जमून टाकलं होय. डायरेक्ट जमून टाकलंय तिचं आता. ते आपल्या पोरांना नाही ना देव राहिले पोरी. लोक विचारता नव्हतं आलं का? लवकर म्हणजे काय, तिचं शिक्षण झालं की भास्कर मला वाटलं निदान एखाद 2 वर्ष तरी थांबते. कॉलेज संपलं लगेच लग्न करून टाकलं त्यांनी. हा मग तर पहिलेच विचारून ठेवायचं असतं या कारणामुळे. तुला तर माहिती होतं ना, कोण विचारलं नाही ना. आता काय ऍडव्हान्स बुकिंग करतो का? अरे लग्न आहे का यावर आहे त्यो, काय बोलते. जाऊ दे ताई, आता जाऊ द्या, बघू आपल्या आढळण्यात आलं तर सांगू. आहे का नाही? काय आता लय मोठ्या आशेने आलतो बरं का ताई इथं. पण काय बरं जाऊ दे चला, येतो मी. असलं काय तर नक्की सांग बरं का, दाजींकडे नंबर आहे माझा. हो, आणि दाजींना सांग मला फोन करीत जा अधून मधून. हा चालतंय येऊ? चालतंय. हा अरे दादा इथं काय थांबवलं? अरे बाबा सकाळपासून हिंडतोय, थोडा 2 घास खाऊन तरी घेऊ दे. हा अरे माणसं साधं पोरगी विचारायला गेलो तर चहा सुद्धा देईन राव. जेवण तर लांबच राहिले. चल पदर पैशानेच खाऊ आता. बरं मी आलो जरा जाऊन. हा जा जा जा. किती पैसे आहेत त्याच्याकडे, अजून पाठवले नाही त्यांनी. कवाची बघतोय मी, आता फोन पे पाठवतो मग पाठवतो. राम राम. नमस्कार. काय लय गडबड. काय नाही पाहुणं, आलो होतो या गावात जरा काम होतं. हा, तुम्ही कुठले? आम्ही इथलेच आहेत. इथलेच आहे तुम्ही? हा. बरे बरे. पण चांगला माणूस दिसता तुम्ही. हा, कसं आहे, एखादं माणूस आलं बसलं तर विचारपूस तरी करताय. नाही तर आजकाल माणसं बोलायला मागत नाही कोणाशी. नाही बरोबर आहे. हा. काही चहा वेळ घ्यायचा का? नाही नाही, भाऊ येतोय माझा, तेव्हा आल्यावर नाश्ताच करायचा आहे आम्हाला. बरोबर, थोडं महत्वाचं काम होतं इथं. बोला ना. हा तर तुम्हाला तरी बोललं तरी काय अडचण नाही. ते भावाचं कसं आमचं आता जरा वय निघून चाललंय, हा, लग्न करून द्यायचं म्हणून म्हणलं सोयरीक बिरीक पोरगी एखादी असते तर बघा, आपलं आहेत 4-2 लोक ओळखीची. कशाचं काय काय करतो भाऊ तुमचं? काय नाही, आपलं घरचीच कामं बघतो, शेती बिती करतो. काही नोकरी वोकरी नाही का? नोकरी नाही, काय नाही. शेती. हा, अहो जे ते म्हणते असंच पाहिजे तसंच पाहिजे, आणि सगळ्यात महत्वाचं डायरेक्ट म्हणतात पोरगीच नाही. काय द्यायचीच नसले अशीच कारण सांगणार माणसं. काय लग्नांचं जरा अवघडच झालंय हल्ली. बघतो आता काय भेटली एखादी तर. हा. तुमच्याकडे आहे का एखादी चांगली पोरगी? आमच्याकडे होय. हा, अहो माहित नाही झालं अजून लग्न तर. तुमचं लग्न नाही झालं? नाही ना. बरं चालतंय, सांगतो मी असलं तर. मी तर तुमच्याकडे असली तर सांगा मला. माझ्याकडे नाही हो, आमच्याच भावाला बघतोय मी. हाय मी तिकडच्या टॅबला बसतो. हा. बसा ना. नाही नको. पाहुणं तर गेलो बा पळून. चल ना नाश्ता करू ना. नको कमून? इथं नको. काय आलं? आपण करू पुढे हॉटेलमध्ये एखाद्या. चल. अरे झालं काय? नाही काय नाही झालं बाबा. अरे बाबा इकडे, तुला माहितीये का काय झालं? काय? तिथं आतमध्ये गेलो, तुझी वाट बघत बसलो. हा एक माणूस होता लय चांगला बोलला. हम्म. मी म्हणलं हाय बाबा कामाचा माणूस आहे, म्हणून त्याला म्हणलं पोरगी बघा एखादी माझ्या भावाला. हा तर त्यो 40-50 माणूस म्हणतो माझंच नाही झालं, आणि त्याला कुठून बघू. नाही चल मग आपल्या इथं नाही. इथं थांबण्याचाच अर्थ नाही. हा काय बाई, सकाळपासून गेलेत भाऊजी,
सायंकाळ होत आली पण आतापर्यंत आलेत नाही. आले होय भाऊजी? हा. मिळाली की नाही मग पोरगी? काय कुठंच नाही तर. कशाची पोरगी न कशाचं काय? आज पोरी भेटतेच का आता? तेच सांगतोय मी त्याला, एवढं प्रयत्न करतोय आज, त्याच्यामुळेच त्याला घेऊन गेलतो. बघितलं ना तू, एवढं वन वन करत हिंडलोय आम्ही, सगळ्या पाहुण्यांच्या घरी गेलो. पाहुणे म्हणू नको, ओळखीचे म्हणू नको, सोयरे म्हणू नको, सगळ्यांकडे गेलो. आणि कशाचं काय? पोरीच नाही म्हणते ते डायरेक्ट. आणि जे आहेत त्यांच्या अशा अटीन तशा अटीन, हे पाहिजे ते पाहिजे. दादा समजलं मला आज की तुम्ही किती नाही का माझ्यासाठी प्रयत्न करत होते. जाऊन दे, तुमच्याने जसं होईल तसं करा, पण माझं करा लग्न. अरे बाबा, मला तुला दुखवायचं नाही किंवा काय नाही, पण फक्त तू म्हणला ना तुम्ही काहीच करत नाही म्हणून तुला नेला होता. आला तर सोयरिकीचं काय माहितीये का तुला? जेव्हा योग असन का तेव्हा चढ जुळून येईल. आणि आपण बी प्रयत्न करतोय ना, सगळ्या पाहुण्यांना सांगून ठेवले, तुझ्या समोरच सगळ्यांकडे घेऊन गेलोय का नाही? हा. हा मग काय? आणि तू आता काम करत नव्हता, 15 दिवस झालं नुसतं बसून होता. तुला काम करायचं तर कर, नाही तर तसाच बसून राहा बाबा. तुझ्या मनात काय असन ते असन, आमचं इमानदारीत प्रयत्न चालू आहेत. नाही नाही, मी करेन काम आता. मी माझ्या कामाला लागतो आता कुठं ना कुठं. मी पण माझ्या मायरला फोन करून बघते, मिळाली तर मिळाली. भाऊजी तुम्ही टेन्शन नका घेऊ. हा बस चल दादा, जातो मी घासाचं भरणं करून घेतो. आणि ले नको मन नाराज करून घेऊ. हा बरं चालतंय, मला गावात जायचंय, येतो मी गावात जाऊन. हा चालेल. घे जा, येतो मी गावात जाऊन. हा हा.